कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या माणसाला माझ्या बहिणीच्या आयुष्यात कायमच दूर करायचं होतं, परत आलाय, तेही माझ्याच खर्चांमुळे, म्हणजे माझ्याचमुळे। काहीच करू शकले नाही। मावशी म्हणते ना, ते बरोबरच आहे, मला काहीच जमत नाही। मी रेवला विक्रांत पासून नाही वाचवू शकले। मी विक्रांतला ओळखू शकले नाही। मी रेवतीला विक्रांतच्या खोटारडेपणापासून वाचवू शकले नाही। एक मोठी बहीण म्हणून मी अपयशी ठरले। मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय हा, तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस। हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी। लीला, लीला, लीला स्टॉप क्राइंग। काय झालं? काय हे सगळं असं काय चिठ्ठ्यांवर कोण लिहितं लीला? आणि जे काय घडलं त्यात तुझी काय चूक आहे? कोणाची चूक आहे? माझीच तर चूक आहे सगळ्यात। ती एक चांगली बहीण असल्याचं कर्तव्य पार पाडू शकले नाही। मला काहीच येत नाही। मला शिक्षा मिळायला हवी। मला काय चाललंय? काय? स्टॉप इट। काय चाललंय? हा? अनो लीला, तू कुठल्या ट्रॉमातनं जातेस? हे बघ, यात तुझी काहीही चूक नाहीये।
सो डू नॉट पनिश युअरसेल्फ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण फ्रेंड्स आहोत ना. वी आर इन दिस टुगेदर. आणि लक्षात ठेव दरवेळेला की तुझा प्रॉब्लेम माझाही प्रॉब्लेम आहे. We'll face it together. Okay? बेबी आज मी खूप खुश आहे. फायनली विक्रांत दादा किती दिवसांनी जेलमधून बाहेर आलाय. आता मी त्याला कधीही भेटू शकते. आय एम सो हॅपी. सरू म्हणजे बघ, डोंट टेक मी रॉंग, पण विक्रांत दादा बाहेर आला ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे सगळं अशाच पद्धतीने करायला हवं होतं का? अशाच पद्धतीने म्हणजे आणखी काय करायला हवं होतं दादाने? त्याने आजींची एजंटची सगळ्यांसमोर माफी मागितली. चूक नसताना जेलमध्ये शिक्षा पण भोगली ना त्याने. आणखी काय करायला हवं? तसं नाहीये सरू, पण हे सगळं आजच करायला हवं होतं का? म्हणजे मला सांग, तुला माहिती आहे ना आज बाबांसाठी आणि लीलासाठी किती स्पेशल दिवस आहे. त्यांच्या ऍडचं शूटही झालं, पण घरी आल्यावर मात्र अच्छा, म्हणजे लीलाचा मूड वाईट झाला म्हणून तुला वाईट वाटतंय का? आणि मग माझा भाऊ घरी आलाय त्याचं काय? त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? सरू हे बघ, विक्रांत दादा घरी आला नाही याचा मलाही आनंद झालाय. दिसतंय ते. सरू पण कमॉन, आपण एका फॅमिलीत राहतो, आपल्याला सगळ्या नात्यांचा विचार करावाच लागतो. पण विक्रांत दादाच्या येण्याने मात्र काय? दादाच्या येण्याने काय? काय नाही. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते. एजे आणि लीलाने दादाला माफ करू दे किंवा नको करू दे, पण माझा दादा आपल्या घरात येणार. त्याला वाटेल तेव्हा तो येणार. जशी तुला तुझी नाती महत्वाची आहेत ना, तसा माझा भाऊ माझ्यासाठी महत्वाचा आहे. काय झालं आजी? तुम्ही यावेळेला किचन मध्ये काय हवंय का? मला हाक मारायची ना. तवा तापवायला आले होते. तवा? तवा कशासाठी? अभिराम आणि लीलाची दृष्ट काढायची मला. आत्ता कुठे त्यांचं नातं खुलायला लागलंय. त्यांच्या जवळीक निर्माण झाली आणि रोज काही ना काहीतरी घडतंय. त्यांच्या नात्यामध्ये विघ्न येते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.